स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। की आता तुम्ही थांबा। सदाशिव भाऊ 2 वेळा आमदार झालेले आहेत, राजेंद्रांना आमदार झालेले आहेत, गोपीचंद पडळकर स्वतः आमदार आहेत, तुम्ही सर्व भोगले। आता आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपल्या शत्रूचा पराभव करायचा असेल, आपलं टार्गेट आपण फिक्स केलं पाहिजे। तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय, मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल। आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉइंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध। तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे। आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा। पत्रकार बंधूंचं सहर्ष स्वागत। बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय। खानापूर आटपाडी मतदारसंघातल्या जसजशा निवडणुका विधानसभेच्या जवळ येतात तसं खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या मतदारसंघामध्ये एकाच एक लढत व्हावी याकरिता गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या मतदारसंघाचं आणि जिल्ह्याचं नुकसान झालंय, ज्या पद्धतीनं काही चुकीचे निर्णय झाले, त्या पद्धतीनं चुकीच्या लोकांना घरी बसवण्यासाठी, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या मतदारसंघाचं नुकसान करणारे आणि ज्या जनतेनं आपल्याला शिवसेना उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभा राहिल्यानंतर निवडून दिलं, त्या जनतेच्या मताचा विश्वासघात त्या ठिकाणी झाला। म्हणून 2024च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये अनेक प्रतिष्ठित नेते आहेत। आता बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये राजकारणाचा एक पिंड त्या ठिकाणी निर्माण झाला आहे की आम्हाला विकास कामं करायचे आहेत म्हणून आम्ही सत्तेच्या बाजूला चाललोय। खरं तर अनेक वर्ष शिवसेना आणि भाजप हे सत्तेपासून बाजूला होता। 1995चा काळ सोडला तर बऱ्याच वर्ष शिवसेना आणि भाजप हे सत्तेच्या विरोधामध्ये काम करत होते। त्या काळामध्ये कधीच आमदार खासदार सत्तेसाठी आम्ही फुटलो, सत्तेच्या विचारधारेने आम्ही विकासाच्या कामाच्या दिशेने गेलो, आम्हाला मतदारसंघामध्ये कामं करायची होती, आम्हाला ह्या ठिकाणी विकास खेचून आणायचा होता, अशा पद्धतीची कुठलीही घोषणा वल्गना त्यावेळेचे आमदार करत नव्हते। एकदा लोकांनी जनतेने कौल दिला की लोक आमदार ते विरोधी पक्षामध्ये राहून सुद्धा आपल्या मतदारसंघाला न्याय देण्याची भूमिका ठेवत होते आणि सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा त्या खात्याचे मंत्री असतील, हे सत्ताधारी आणि विरोधक न पाहता विकास कामं भले 60-40 होत असेल, परंतु विकास कामं करत असताना त्या आमदारांना, सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना निधी देण्याची भूमिका घेत होते। परंतु 2014 नंतर ज्यावेळेपासून देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले, भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली, तेव्हापासून या राज्याला ग्रहण लागलं की काय, हे राज्य शापित झालं की काय, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। आणि मग आमदार फोडा, पक्ष फोडा, आमदारांना वेगवेगळे, राज्य शापित झालं की काय, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। आणि मग आमदार फोडा, पक्ष फोडा, आमदारांना वेगवेगळे आश्वासनं द्या, आमिष द्या, अशा पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं। आणि मग आम्ही विकासासाठी या पक्षात गेलो, आम्ही विकासासाठी या पक्षात गेलो, त्यांच्याबरोबर गेलो, या भूमिका त्या ठिकाणी सुरू झाल्या। मग ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा पद्धतीच्या या सरकारी यंत्रणा त्या मतदारसंघातल्या आमदारांच्या पाठीमागं, कार्यकर्त्यांच्या पाठीमागं, खासदारांच्या पाठीमागं, त्या पक्षाच्या पाठीमागं लागल्या। खरं तर यापूर्वी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या पद्धतीच्या आयटी पद्धतीच्या यंत्रणा होत्या, परंतु विरोधी आमदारांना, खासदारांना फोडण्यासाठी कधी त्याचा वापर केला गेला नाही। पूर्वीच्या काळामध्ये काही थोडंफार प्रमाण
काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा झाला असेल, नाही असं म्हणणार नाही. परंतु ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं त्याचा उपयोग करून या स्थानिक पक्षांना, प्रादेशिक पक्षांना फोडण्याची भूमिका घेतली, ती या महाराष्ट्रातल्या जनतेला पटली नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेला या ठिकाणी बदल घडवला. खानापूर आटपाडीच्या मतदारसंघामध्ये मला असं वाटत होतं की मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे. आपल्याजवळ ना सरकारी यंत्रणा आहे, बँका आहेत, पतसंस्था आहेत. आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विनातारण 5-50 कोटी उचललेले नाहीत बुडवायच्या हिशोबानं, आणि मग त्याच्या जीवावर मी इथं उभा राहणार आहे, ते पैसे लोकांना वाटून मी निवडून येणार आहे. अशा पद्धतीचं हे धनदांडग्यांनी उभा केलेलं राजकारण मी कधी करण्याचा प्रयत्न केला नाही म्हणण्यापेक्षा ते सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला उभा करत नाहीत. त्यांना बुडवणारा मोठा नेता लागतो, जो 50, 100, 150 कोटी उचलणारा आणि बँकेचे पैसे बुडवणारा विनातारण अशा पद्धतीचा नेता त्यांना लागतो. आणि म्हणून हे राजकारण कोणत्या दिशेला जातंय हे पाहण्यासाठी मी या मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील, माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख, सन्माननीय गोपीचंदजी पडळकर, त्या सर्व नेत्यांना मी भेटलो. हे मला माहिती आहे की हे सगळे नेते हे सध्या महायुतीमध्ये आहेत, परंतु ह्या सगळ्या नेत्यांचं या सध्या या ठिकाणी इच्छुक उमेदवार असलेले मिंदे गटाचे यांच्या बरोबर 36चा आकडा आहे. आणि एका महायुतीत जरी असले तरी या मिंदे गटातल्या इच्छुक उमेदवाराला पाडायची भूमिका या सर्वांची आहे. आणि म्हणून एकाच एक लढत व्हावी या दृष्टिकोनातून या सर्व नेत्यांना मी भेटलो आणि त्यांना ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असल्यामुळं आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करावा आणि आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवून या मतदारसंघामध्ये विचाराचा जो या ठिकाणी मताचा अपमान झाला होता यांना लढवण्यापेक्षा बापू तुम्ही स्वतः निवडणुकीला उभा राहा, आम्ही ताकदीने तुमच्या पाठीमागे उभा राहतो. आटपाडी, विसापूर सर्कल, खानापूर तालुक्यामध्ये अनेक लोकांच्या भेटी घेतल्यानंतर आणि मी मगाशी नावं घेतले त्या सर्व नेत्यांना आम्ही 1 महिना 2 महिन्याची मुदत दिली, परंतु त्यांच्याकडून कुठलाही निर्णय त्या ठिकाणी होताना दिसत नाही. कदाचित महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्यावर दबाव असू शकतो, त्यांना कुठेतरी ईडी सीबीआयची भीती दाखवली जाण्याची शक्यता असावी कदाचित, त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी विरोधात येऊन निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांची नसावी. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आता तुम्ही थांबा. सदाशिव भाऊ 2 वेळा आमदार झालेले आहेत, राजेंद्रांना आमदार झालेले आहेत, गोपीचंद पडळकर स्वतः आमदार आहेत, तुम्ही सर्व भोगले. आता आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपल्या शत्रूचा पराभव करायचा असेल, आपलं टार्गेट आपण फिक्स केलं पाहिजे. मग यासाठी मी खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. मी या मतदारसंघामधून आता निवडणूक लढवणार आहे. हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे. आता कसल्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघातून आता मी माघार घेणार नाही. माझी या सर्व नेत्यांना विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्त्याला, एका सर्वसामान्य कुटुंबातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, माननीय सदाभाऊ असतील, वैभवदादा असतील, राजेंद्रनाथ असतील किंवा ब्रह्मानंद पडळकर या मतदारसंघातून इच्छुक असतील, आपण सर्वांनी एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आमदार करण्याच्या दृष्टिकोनातून मला पाठिंबा द्यावा, अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी त्यांना करतोय. मला माहित आहे या मतदारसंघामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढा उभा राहणार आहे. मला खात्री आहे की खानापूर मतदारसंघ हा वैचारिक विचारधारेचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये निष्ठेला फार मोठी किंमत आहे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता निष्ठेनं ज्यावेळेला पक्षाबरोबर उभा राहतो त्यावेळेला या मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती, तो शेतकरी असेल, व्यापारी असेल, महिला असतील, युवक असतील, सर्व कार्यकर्ते हे निष्ठेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून मला प्रचंड मताधिक्याने निवडून देतील आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाल ताकदीनं पेटेल
याबद्दल मला या ठिकाणी कोणतीही शंका नाही. आणि म्हणून माझी परत एकदा या कार्यकर्त्यांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना माझी विनंती आहे की आता आपण थांबा आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तुम्ही बळ द्यावं, अशा पद्धतीची विनंती मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो. आणि सर्वसामान्य जनतेला मी या ठिकाणी विनंती करतोय की मी मित्रपत्रवडा झाल्यानंतर या ठिकाणी या मतदारसंघामध्ये गाव भेटी दौरा त्या ठिकाणी सुरू करतोय. आणि दसऱ्यापूर्वी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये भेटून मी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद घेणार आहे. आणि या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार निवडून आला पाहिजे, यासाठी आपण कोणत्याही अफवावर न विश्वास ठेवता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावेत, अशा पद्धतीची विनंती करतो. तुम्ही एकीकडे सांगितलं असतं तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून वैभव पाटील आणि राजनाथ देशमुख यांची तुतारीकडून चर्चा सुरू आहे. थोडं लढवलं तर काय? हे बघा, मूळचा हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे. कुणाला कोणत्या पक्षाकडे जायचं आहे, शेवटी इच्छा व्यक्त करायला काही अडचण नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनीही हा मतदारसंघ मागितलेला नाही. स्पर्धा सुरू आहे ती मिरज विधानसभेच्या बाबतीमध्ये स्पर्धा सुरू आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच ही विधानसभा लढवेल. आणि आता ज्याला कुणाला पक्षामध्ये यायचं आहे त्यांनी पितृपंधरवडा झाल्यावर या, दिपवाळीला या, नाहीतर कधी या, तुमचं स्वागत आहे. पण उमेदवार मात्र मीच असणार. तुम्हाला येऊन या ठिकाणी माझं काम करावं लागेल, ही मात्र वस्तुस्थिती आहे. वंचितची पण उमेदवारी जाहीर झाली, तुमचे सहकारी आहेत आणि ओबीसी बांधव आहेत, तुमची भूमिका काय आहे? माझे सगळे सहकारी आहेत. सुहास बाबर माझे मित्र आहेत, वैभव दादा माझे मित्र आहेत, राजेंद्र अण्णांचे माझे संबंध चांगले आहेत, संग्राम नाना माझे ओबीसीचे सहकारी जरी असले तरी शेवटी त्यांना त्यांची भूमिका घेऊन लढण्याचा अधिकार आहे. त्यांची भूमिका घेऊन त्यांनी लढावं, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. परंतु पक्ष म्हणून मी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा निष्ठावंत कार्यकर्ता, पडझडीच्या काळामध्ये सुद्धा मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे आणि ताकदीनं पक्षाशी मी एकनिष्ठ राहणार आहे. आपण वरिष्ठांशी या संदर्भात चर्चा केली किंवा काय झाली? कालच हातकणंगले मतदारसंघामध्ये सन्माननीय आमचे नेते भास्करजी जाधव हे आले होते. कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना भेटलो आणि त्यांनी सांगितले की कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी खानापूर विधानसभा आपण लढवतोय. या मतदारसंघामध्ये आमदार होईल तो मशालीचाच होईल, एवढं मात्र त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.